नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये। मित्रांनो, 25 तारखेला WRD डिपार्टमेंट नागपूर आणि नाशिक विभागाने 2 याद्या प्रकाशित केलेल्या आहे आणि सुधारित याद्या आहे मित्रांनो। त्याच्या अगोदरची साईट होती WRDची साईट ओपन होत नव्हती, तर सर्व्हर प्रॉब्लेम तिचा चालू होता। मधामध्ये साईट ओपन होत होती, परंतु कधी काळी साईट ओपन होत नव्हती। आज बऱ्या प्रकारे जी साईट आहे ते ओपन होत आहे आणि 2 ज्या लिस्ट आहे मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर ऑलरेडी टाकलेले आहे। ठीक आहे, तर आता मित्रांनो या लिस्ट कशा संदर्भात आहे, सर्वात प्रथम जी आहे ती यादी आपण नागपूर विभागाची बघणार आहोत। तर उमेदवारांची प्रत्यक्ष यादी सुधारित यादी आहे। 16 भरती जी 2023ची होती त्या भरतीच्या संदर्भातली ही यादी आहे। ठीक आहे, तुम्ही बघू शकता याच्यामध्ये नागपूर विभागाची ही यादी आहे आणि पदाचे जे नाव आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक। ठीक आहे, तर अधीक्षक अभियंता परिमंडळ अधिकारी दक्षता पथक नागपूर विभागाची ही यादी आहे। ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो टोटल लिस्ट सिरियल नंबरचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये जवळपास 66 विद्यार्थ्यांची त्यांनी लिस्ट लावलेली आहे। ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल सर्वप्रथम जो मेरिट नंबर आहे तो मेरिट नंबरचा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये 103व्या क्रमांकाचा मेरिटपासून ही प्रत्यक्ष यादी सुरू झालेली आहे। ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर दिलेला आहे, कॅन्डिडेटचं पूर्ण नाव दिलेलं आहे, जेंडर दिलेलं आहे, रिझर्वेशन कास्ट कॅटेगरी कोणत्या कॅटेगरीतून त्यांना रिझर्वेशन होतं आणि कोणत्या कॅटेगरीतून त्यांचं वेटिंग लिस्टला नाव आहे हे सर्व दिलेलं आहे आणि त्यांना मार्क किती होते सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल। ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा मित्रांनो पहिल्यांदा कॅन्डिडेटचा जर विचार केला आपण तर याच्यामध्ये तुम्हाला काही नावांपुढे टिकमार्कसुद्धा दिलेली आहे। तर टिकमाराबद्दल असं काही अचंबित होण्याची आवश्यकता नाही, ते त्यांचं डिपार्टमेंटल काही वर्क असेल त्या संदर्भात त्यांनी टिकमार्क केलेली असेल। ठीक आहे, तर ते लिस्ट त्यांनी इथे प्रकाशित केलेली आहे। तर पहिल्या नंबरचे जे कॅन्डिडेट आहे प्रसाद कुबळे नावांचे मेल कॅन्डिडेट आहे। अदर बॅकवर्ड क्लासमध्ये OBCमधनं त्यांचे रिझर्वेशन कॅटेगरी होती आणि हॉरिझॉन्टल रिझर्वेशन जनरल कॅटेगरीचं होतं आणि त्यांना वेटिंग लिस्ट जी मिळाली आहे ते ओपन जनरल 1ची मिळाली आहे। ठीक आहे, वेटिंग लिस्ट जे आहे ते ओपन कॅटेगरीमधून यांना जे आहे ते सिलेक्शन मिळणार आहे। तर अशा प्रकारच्या लिस्ट आहे मित्रांनो आणि याच्यानंतर जे आहे ते टोटल तुम्हाला बघायला मिळणार आहे की 66 विद्यार्थी आहे। या 66 विद्यार्थ्यांपैकी लास्टचे जे विद्यार्थी आहे ते आशिष गिरी नावांचे आहे, मेल कॅटेगरी ओपन अनरिझर्व होतं आणि त्यांना जे मिळालेले आहे ओपनमधूनच मिळालेलं आहे। ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता काही टिप्ससुद्धा त्यांना दिलेल्या आहे। तर याच्यामध्ये पहिल्या नंबरची टीप आहे, 2 नंबरची टीप आहे आणि 3 नंबरची टीप आहे। याच्यामध्ये तुम्हाला मी जवळपास जेव्हा याद्या येते तेव्हा तुम्हाला वाचून दाखवतच असतो, सांगतच असतो त्या कशाच्या संदर्भात आहे। शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगतो जी काही गुणवत्ता यादी आहे, जी काही मेरिट लिस्ट आहे किंवा जे काही सुधारित प्रत्यक्ष यादी आहे त्याच्यानुसार तुम्हाला ज्या तारखा दिल्या आहे तारखानुसार तुमचे जे 9/4/2025 रोजी कागदपत्र तपासणीसाठी बोलावण्यात आलं होतं त्यानुसार ही लिस्ट जी आहे ती लागलेली आहे, प्रत्यक्ष यादी लागलेली आहे। आता याच्यापैकी सर्वच्या सर्व उमेदवार क्वालिफाय होणार का, तर मित्रांनो सर्वांनाच जॉईनिंग मिळू शकते। ठीक आहे, जागा भरपूर खाली आहे। याच्यानंतर सामाजिक समांतर आरक्षण दावा केलेल्या उमेदवारांची नियुक्तीसाठीची शिफारस जी आहे ते खालील अटींच्या अधीन राहून करण्यात येत आहे, त्या अट्यासुद्धा तुम्हाला याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे। ठीक आहे, नंतर आहे 3रा नंबरचा पॉईंट समन्वय समिती गट सरळसभा भरतीमार्फत नियुक्तीसाठी शिफारस झाली म्हणजे अंतिम नियुक्ती झाली असं वगैरे काही नाही आहे, असं याचं दिलेलं आहे, हे वाचून घ्यायचं आहे तुम्हाला। ठीक आहे, सांगायचं तात्पर्य असं मित्रांनो मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की बाबांनो जागा भरपूर खाली आहे, टेन्शन घेऊ नका आणि ज्या लिस्ट आहे त्या येत आहे। ठीक आहे, अगोदर आपण ज्या लिस्ट पाहिलेल्या आहे याच्यात कालबा निरीक्षक दप्तर कारकून याच्यासुद्धा लिस्ट काही विभागांच्या आलेल्या काही विभागांच्या येणं बाकी आहे। तर जशी जशी जे जागा खाली होईल किंवा जागा भरल्या जाईल तशा लिस्ट आपल्याला बघायला मिळेल। आता आपलं नाशिक विभागाची लिस्ट बघूया, थोडासा बॅक द्यायला लागणार आहे आपल्याला। आपला हा ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे हॅलो टीचर YT नावाचा, याच्यात जर तुम्ही मित्रांनो हॅलो टीचर YT या चॅनलला सबस्क्राईब नसेल तर प्लीज करून घ्या। ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा 134व्या क्रमांकाचं सुद्धा एक परिपत्रक मी टाकलेलं आहे। ठीक आहे, आता 134 133 झालं आपलं। आता 134व्या परिपत्रकाकडे जाऊ। आता याच्यामध्ये बघा मी नेट ऑफ केलं आहे त्याच्यामुळे ते ओपन होत नाही। ठीक आहे, मला नेट ऑन करून घ्यावं लागणार आहे। इथून नेट ऑन केल्यानंतर हे बघा इथं तुम्हाला थोड्या वेळामध्ये ओपन होताना दिसेल 134व्या क्रमांकाचं परिपत्रक। ठीक आहे, PDF फाईल आहे। हे बघा मित्रांनो 134व्या क्रमांकाचे जे परिपत्रक आहे त्याच्यामध्ये मी नेट ऑफ करून घेतो आता। तर याच्यामध्ये बघा महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाचं आहे आणि नाशिक परिमंडळाचे जे हे लिस्ट आहे। ठीक आहे, सुधारित प्रत्यक्ष यादी आहे
आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, ज्याला आपण सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट म्हणतो, ह्याच पदाचे आहे नागपूर आणि नाशिक या दोन्ही ज्या डिपार्टमेंटच्या याद्या त्यांनी प्रकाशित केलेल्या आहे. याच्यामध्ये जर विचार केला मित्रांनो, 143व्या क्रमांकापासून मेरिट नंबर त्यांनी चालू केलेला आहे. आणि टोटल जर विद्यार्थ्याची नाव बघितले आपण, नागपूरला 66 होती आणि इथे जवळपास मित्रांनो भरपूर जागा तुम्हाला बघायला मिळणार आहे. याच्यामध्ये टोटल त्यांनी नावं लावलं आहे 115 विद्यार्थी. तर 115 विद्यार्थ्यांची नावं त्यांनी सुधारित वेटिंग लिस्टमध्ये लावलेली आहे नाशिक विभागाने, आणि नागपूर विभागाने लावलेले आहे 66 टोटल विद्यार्थ्यांची नावे. आता या वेटिंग लिस्टमधल्या सर्वांना सिलेक्शन मिळेल का? तर मित्रांनो सर्वांना मिळेल, काही गडबड करण्याची आवश्यकता नाही. भरपूर लोकांचं सिलेक्शन जे आहे ते वेटिंग लिस्टमधूनच झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये वेटिंग लिस्ट ओपनच्या भरपूर जागा आहे आणि ओपनमधून सिलेक्शनसुद्धा कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना मिळतात, त्यामुळे कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनासुद्धा फायदा होणार आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा सेम तसंच आहे. अधीक्षक अभियंता दरवाजे माध्यमिक जे आहे ते माध्यमिक परत एकदा बॅक गेलेलं आहे. तर अभियांत्रिक सहाय्यक पदाची प्रतीक्षा यादी सुधारित आहे. ठीक आहे. CA पदाची सुधारित यादी आहे. आणि अधीक्षक अभियंता मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना परिमंडळ अधिकारी नाशिकची ही लिस्ट आहे. याच्यामध्ये जर पहिल्या कॅन्डिडेटला विचार केला आपण मित्रांनो, 143 नंबरचे जे मेरिट होते त्यांना वेटिंग लिस्ट ओपन जनरल 1मधून जागा भेटलेली आहे. NTDचे कॅन्डिडेट होते. तर याच्यामध्ये तुम्हाला परत बऱ्यापैकी ज्या सिलेक्शनची चान्सेस आहे. आता याच्या पुढची प्रोसेस काय राहणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. याच्या पुढची प्रोसेस मित्रांनो तुम्हाला परत एकदा DVसाठी बोलावलं जाईल, मेल येईल. भरपूर लोकांचे मॅसेजसुद्धा मला येतात, सर मेल कधी येईल. तर मेल येतो मित्रांनो. मेल नाही आला तर एक परिपत्रक प्रकाशित होईल किंवा तुम्हाला तुमचा जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर असेल तिथेसुद्धा मॅसेज येतो. ठीक आहे. तर तुम्हाला मेल ID तुमची वेळोवेळी चेक करत राहायची आहे. त्याच्यावरती तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे कोणते डॉक्युमेंट्स न्यायचे आहे आणि जे 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर आहे त्याच्यावरती काय मुद्दे लिहायचे ते सगळी माहिती मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देतो तुम्हाला, तिथे जाऊन बघू शकता. किंवा मित्रांनो आपल्या हॅलो टीचर या चॅनलवरती ते सर्व व्हिडिओ WRDच्या संदर्भात उपलब्ध आहे. ठीक आहे. तर आता बघा याच्यानंतरसुद्धा परत लिस्ट येऊ शकते. भरपूर लोकांचे याच्यामध्ये सिलेक्शन झालेलं आहे, काही लोकांचे जे आहेत दुसरीकडे जॉईनिंग झालेलं आहे. त्याच्यामुळे मित्रांनो टेन्शन घ्यायची आवश्यकता नाही. आणखी जे काही लिस्ट आहे त्या लिस्ट बाकीच्या विभागाच्यासुद्धा जवळपास आपल्याला लवकरात लवकर बघायला मिळणार आहे. ठीक आहे. बाकी काही मित्रांनो आणखी अपडेट माहिती आली WRDच्या संदर्भात तर चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य नेहमीप्रमाणे केले जाईल. आणि तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही टेलिग्राम किंवा व्हिडिओच्या खाली कमेंट करून सुद्धा विचारू शकता. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.